MSCB कॉलनी पाटलीपाडा ठाणे पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या रेणुका चेतन जोशी या वहिनींना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या लग्नाची कथा. चला भेटूया जोशी कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. प्रेमाच्या निरांजनात प्रीतीची फुलवात. बरं. प्रेमाच्या निरांजनात प्रीतीची फुलवात. चेतनरावांचे नाव घेते, होम मिनिस्टर आले घरात. अरे वा. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे मिस्टर, नमस्कार. ही आई, नमस्कार. ही बहीण, नमस्कार. हा भाऊ, नमस्कार. त्या ननंदबाई, नमस्कार. हे बाकीचे सगळे नेबर फ्रेंड. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा? केनारखेडे विद्यालय भुसावळ. भुसावळ. हो. तुमची शाळा? नूतन ज्ञान मंदिर आढावण, कुठे आलं? चोपडा तालुका, जळगाव. चोपडा तालुका. कसं काय गेलं बालपण? बरं, मजेत गेलं. हा, मजेत गेलं. केवढं होतं घर? घर आत्याकडे राहिलो मी. आई वडील नाहीत मला. बर. शिक्षण आत्याकडे झालं. मग घर मोठं होतं. बरं, मग लहानपणापासून आत्याकडे? आत्याकडे राहिलो. मग तुमचं सगळं संगोपन आत्याने केलं? हो, कुठे? शिक्षण. चोपड्याला? हो, चोपड्याला. बर. मग मुंबईच्या दिशेने कधी निघाले? नोकरी झाली नोकरीसाठी? इकडे MSCBत कॉल आला. कुठे? तिकडे? हा, आधी तिकडे होते नोकरीला? नाही, इथं झालं मला, वाशीला, नवी मुंबईला. बर. मग तुम्ही तिकडे आले? हो. काय म्हणजे कसं काय कॉल आला? काय केलंय शिक्षण? नाही, वडिलांच्या जागेवर लागलो. अच्छा, वडिलांच्या जागेवर लागला. हा. त्यामुळे तुम्ही इथे नोकरीला आला. घरी कोण कोण होतं? मी, आई, बाबा, 2 बहिणी, 1 भाऊ. काय करायचे आई बाबा? पप्पा रेल्वे ते, आई हाऊसवाईफ. बर. मग सगळं बालपण एकदम कसं मस्त मजेत. मज्जेत गेलं? हो. व्हेरी गुड. बरं, या रागावल्या की कशा रागवता तो? ती चिडचिड करते खूप. हो. हा. म्हणजे ट्रेनची धडधड असते तशी? वस्तू आपटते. आपटते? वहिनी का करता हो असं? मी सहसा नाही करत तशी. जे हातात आलं ते फेकायचं. बघा काय म्हणतायत. कसं जमलं तुमचं? अरेंज मॅरेज आहे आमचं. कसं काय हो? पप्पांचे जे मित्र आहे हा. त्यांनी यांचं स्थळ घेऊन आले होते. तुमच्याकडे? हो, कुठे? भुसावळला? भुसावळला. मग मग हे आले बघायला. तुम्ही गेले होते? मग काय झालं? काय नाही, मी बघायला गेलो. हा. आमचे नातेवाईक वगैरे सगळे होते सोबत. बर. पोहे वगैरे, चहाचा कार्यक्रम झाला. बर. मला माझ्या जिजाजींनी विचारलं, मुलगी पसंत आहे का? मी म्हटलं मी मुलगीच बघितली नाही. होय? 2 वेळा येऊन गेली तरी बघितलं नाही. म्हटलं नाही, कारण मी खाली मान घालूनच बसलो होतो. तुम्ही? आणि मग परत जिजाजींनी सांगितलं परत पाठवा म्हणे. तेव्हा बघितलं हिला. हा, मग पसंती दिली. लगेच पसंत केली? हो. आणि तुम्ही? मी पण. लगेच? हो. का हो? आवडले होते म्हणून. आवडले होते. तुम्ही का पसंत केलं? आवडली होती. कोण? पोहे? दोघही. दोघे? मग हे सांगा ना. पण मग तेव्हा बोलला होता तुम्ही दोघे? हो. दिलं होतं बोलायला हो. दोघांशी? पण मग तेव्हा तुम्ही इथे राहणार वगैरे असं काही नव्हतं ना ठाण्यात? नाही, मी नाही. होतो अगोदर. अच्छा, मुक्कामाला कुठे होता तुम्ही? मी वाशीला होतो. वाशीला होता. मग वाशीला असताना कुठे राहत होता? रूम होती ना. अच्छा, मित्र वगैरे राहायचो आम्ही room करून. सगळे मित्र होता तुम्ही. बरं बरं. पण तुम्हाला टेन्शन नाही आलं? तुम्ही त्यापूर्वी कधी आला होता मुंबईत? नाही, मी लग्न झाल्यावर पहिल्यांदाच आली मुंबईला. कुठे आलात तुम्ही पहिल्यांदा? ठाण्यालाच. ठाण्याला झाले? हो. त्याच्यापूर्वी कधी नाही? कधीच नाही. पण लहान असताना कधी तुम्ही ऐकलं होतं ठाण्याबद्दल, मुंबईबद्दल? मुंबईबद्दल ऐकलं होतं, ठाण्याबद्दल नाही फार पण तेव्हा कधी कल्पना. वाटायचं मुंबईला जायला पाहिजे? हो, खूप वाटायचं. आमचे सगळे शेजारचे, नेबर्सचे फ्रेंड्स, नंतर रिलेटिव्ह मुंबईला राहायचे. आणि आम्ही कोणीच, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पांची तर फिरस्ती होती. पप्पा रेल्वेत असल्यामुळे पप्पांना माहिती आहे. पण माझ्या फॅमिलीमध्ये मुंबई कोणीच बघितली नव्हती. माझं लग्न झाल्यावर बघितलं सगळ्यांनी? हो. मग तुम्ही पहिल्यांदा आला? पहिल्यांदा. तेव्हा तुम्हाला टेन्शन आलं असेल ना? नाही नाही आलं? नाही, की बाबा अजिबात आपण नाही. कुठे जाणार, मुंबईत जाणार, कसं होणार आपलं? नाही, हे होते ना सोबत. तुम्हाला माहिती होतं मुंबई सगळं? हो, जवळजवळ. त्यावेळेला नवीन होतो पण माहिती होतं. माहिती होतं. मग लग्न करून आलात ते कुठे आलात?
इथे इथं ठाण्याला याच रूम मध्ये. अच्छा, तेव्हापर्यंत रूम मिळाली होती तुम्हाला? मिळाली. एंगेजमेंट झाली की लगेच यांनी 8 दिवसात रूम इथे आले मग. आणि एंगेजमेंट ते लग्न 6 महिन्याचा गॅप होता. अच्छा, मग त्या 6 महिन्यात बोलणं झालं? भरपूर कसं बोलायचे? फोनवर बोलायचो. त्यानंतर कधी भेटायला पण जायचो मी गावाला. तुम्ही इथून फोन करायचे? हो, फोन खूप वेळ बोलायचा? हो. आता मला कळलं इकडची आता फोन का लागत नाही. मी आल्यापासून फोन लावतो, इथं रेंजच येत नाही आमची. तुम्ही बरं MSCB वाले जास्त करून तीच लावायची मला फोन. तिकडनं? हो आणि मग तिकडनं संवाद सुरू असायचा? हो. किती तास बोलायचे तेव्हा? 5-6 तास कंटिन्यू. मला रात्री झोपू द्यायची नाही ती. हो. फोन रात्री पण फोन रात्री- करायची. ड्युटीवर असलो तरी फोन करायची. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष पूर्ण झाली. 6वं चालू आहे. आता 6वं चालू आहे. पण सगळं एकदम मस्त. हो. 5 वर्षात कशी साथ दिली याने? एवढ्या लांबून आल्या किंवा मुंबईत कुठे कुठे फिरवलं तुम्ही? मी तिला जेवढं मला माहिती आहे ते फिरवलंय. कुठे कुठे घेऊन गेले? बघूया, थांबा त्यांना विचारूया. कुठे कुठे गेले? चौपाटी, त्याच्यानंतर गेटवे, हा. घारापुरी. अरे वा, म्हणजे बोटीतनं पलीकडे पण गेला? हो. राणीची बाग. हा. अजून? बस. संपलं? हो. आता इथे तुम्हाला- उपवनला नेलं होतं ठाण्याला. कुठे? उपवनला. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला एकट्याला जायला सांगितलं गेटवे ऑफ इंडियाला, तर जाऊ शकाल? हो. आता फिरता एकट्या? हो. कुठे कुठे जाता? आता ऍक्च्युली असा इन्सिडेंट झाला की गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांची तब्येत खूप खराब होती. सिरियस होऊन गेली होती. त्यांना जळगावच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. अरे बापरे. मग तिथून त्यांच्या म्हणजे डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं की घरी घेऊन जा. तर त्यांच्या मित्रांना फोन केला मी इकडे ठाण्याला ऑफिसला की डॉक्टर असे म्हणताय, आता ते काय ऑफिसला येऊ शकत नाही. तर मग ते बोलले नाही, तुम्ही त्यांना इकडे घेऊन या. मग त्यांच्या मित्रांनी सगळं बंदोबस्त केला. त्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढलं, पैसे गोळा केले. त्यांचे सर, जेई साहेब, त्यांची म्हणजे साहेब लोकांची खूप मदत झाली. त्यांनी सायनला आणलं. त्याच्यानंतर त्यांच्या मित्रांनी सायनला 23 दिवस ऍडमिट होते. तो कंटिन्यू सकाळ संध्याकाळ टिफिन आणायचा. कोण मित्र? निलेश सोनवणे. निलेश सोनवणे. त्याने खूप केलं. खूप मदत केली. रात्री कसं मला तिथलं तोपर्यंत मी कधीच एकटी फिरले नाही. काय मला लोकलचा प्रवास माहिती नाही. मी म्हणजे रात्री काय आज त्यांची सोनोग्राफी सांगितली आहे, त्यांना फोन केला, ते लगेच यायचे. आज त्यांचं 2D इको आहे, या लगेच यायचे. म्हणजे त्यांनी खूप मदत केली. त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या सगळ्या स्टाफने अजून 6 महिने झाले कामावर रुजू झाले नाहीये, तरी सुद्धा सगळे म्हणजे चालू आहे, समजून घेतात. स्टाफ चांगला आहे त्यांचा. हो, बरं वाटतं. पण पाय दुखतो माझा. ऑपरेशन सांगितलं पायाचं. बरोबर. मी पण त्या 6 महिन्यात तिने खूप साथ दिली मला. खूप काळजी केली माझी. सगळं केलं तिथे. गोळ्या, औषध, टायमावर सगळं, जेवण वगैरे. पण आता डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं? हो हो. बर. ते पायाचा बॉल सटकलाय, तर डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागेल. कशामुळे झालं? ते रक्त पुरवठा तिथपर्यंत पुरला नाही, तर त्यावेळेला. ते खाली झाला तो बॉल, बरं, बरं. असं बोलले. पण व्यवस्थित आहे. आता आता खूप व्यवस्थित छान आहे. साथ दिली. हो. आणि आता ओके. ती म्हणजे एवढी डेअरिंग आली तिच्यात, ते आता कुठेही मुंबईला एकटी जाते. हो. हो. माझे जवळजवळ सगळे कामं ती करून घेते. अरे वा. बाहेरची. याला म्हणतात स्त्री शक्ती, हो की नाही? जोपर्यंत अंगावर पडत नाही, बाकीचे करतायत तोपर्यंत शांत राहणार. आणि जेव्हा जबाबदारी घ्यायची ठरवली तेव्हा 100% खरंच घेणार. तिने जबाबदारी घेतली. हो ना. मला आजारी असताना खरंच खूप केलं तिने माझं. ते आम्हाला कळलं म्हणूनच तर सन्मान करायला आलो ना. प्रत्येक वेळेला त्या टप्प्यावरती. आणि आता एवढं मोठं कुटुंब आहे ना तुमचं इकडेच. हा, म्हणजे MSCBतलं हे सगळं हे कुटुंब केवढं मोठं आहे, बरोबर की नाही? की जरी कोणी सोबत नसलं तरी नाही, या कुटुंबातले सगळी मंडळी धावून इथल्या येतात. सगळ्यांनी पण मला भरपूर म्हणजे सगळे नाव कोणाचं घेऊ असं नाही, म्हणजे सगळ्यांनी खूप साथ दिली. इथल्या लोकांनी पण, तिथे पण. कधी पण रात्री आजारी पडले, आमच्याकडे 2 व्हीलर नाही, शेजारच्यांना सांगितलं, पटकन रात्री 2 वाजता 3 वाजता अचानक त्यांना त्रास व्हायला लागतो. मी चांगल्या ठिकाणी आला, हो की नाही? व्यवस्थित. सासर माहेर दोन्ही इकडे आहेत. हो हो. हा? आणि सासू किंवा माहेरची जाच करणार नाही अशा जाच करणाऱ्या सासूबाई. गंमत करतो हा. पण खरंच आहे. बघा ना, या माऊली बोलायला लागल्याबरोबर यांच्यातल्या काही जणींचं कदाचित यापूर्वीच काही ओळख नसेल, पण गेल्या 5 वर्षात जे काही एकमेकांशी नातं जडलंय, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की इकडे डोळ्यात पाणी दिसू लागतं. असं हे आनंदाचं वातावरण आहे.
काळजी करू नका, हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत पहिल्या टप्प्यावरती ती चांदीची अन्नपूर्णा वहिनींना बक्षीस म्हणून मिळणार का बघूया. वेळ 1 मिनिटाची. जगदंबेच्या नावानं उद उद, आई अंबेच्या नावानं उद उद. मोगरा फुलला, मोगरा फुलला. कुठे आहे? बघा 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 बघा. धावा 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 धावा. नाही सांगू शकता तुम्ही. कुलपाची चावी की चावीचा कुलूप? 30 सेकंद झाली. तांदळावरून भाताची परीक्षा. तांदळावरून भाताची नाही, शीतावरून भाताची परीक्षा. अरे अभिनंदन. 40 सेकंदामध्ये सगळ्या वस्तू घेऊन आलायत. बसा 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 बसा. वहिनी अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. बरं तुमच्याबद्दल तक्रारी केल्या त्या लोकांनी. हसू नका नुसत्या. ह्या वाटतात तेवढं प्रेम आहे तुमच्यावर. बघूया थांबा काय काय लिहिलंय. कुठे आरोप केले. तुम्ही जोरात ओरडता. मान्य आहे? हो मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे. तुम्हाला सतत चटक-मटक खायला लागतं. हो मान्य आहे. बरोबर आहे. पुढचा आरोप थांबा बघूया. किती छान. वर्षातून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता. हो. वा वा. मौली नमस्कार. मौली थोड्या फटकळ आहात तुम्ही. हो. राग आला की बोलून बसतो. होय ना. खूप रागीट आहात. नाही. आई आली आहे. आली आहे. कधी कधी येतो राग, पण राग येत आईने नाही लिहिलंय. आई काय गोड कोड आरोप आहे. तुम्ही काय लहान मुलांना चिमटे काढता? मुलांच्या हातातलं चॉकलेट घेता? अरे आरोप आहेत. चुकीचा आरोप आहे. ज्यांनी केलाय त्यांनी चुकीचा आरोप आहे. शॉपिंग खूप करता. हा आरोप पण खोटा आहे. मोबाईलवर खूप बोलता. हा हे खरंय. अगदी बरोबर. लहान मुलांवर खूप चिडता. हो. स्वतःचे कपडे कोणालाच वापरू देत नाही. नाही. बहिणीने आरोप केलाय. बापरे पटापट आरोप आहे. खूप बडबडे आहेत. सांगितलेल्या वेळेत कधीच येत नाही. खूप राग येतो. मुलांना खूप मारतात. मिस्टरांना खूप ओरडतात. मान्य आहे. साधारणतः आपण बघितलं हे सगळ्यांचे आरोप आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांवर? मान्य आहे. याच्यातले काही आरोप मला मान्य आहे. मग काय बदल होणार आरोपांमध्ये? आरोपांमध्ये मी आवाज जरा कमी करेल माझा उद्यापासून. आतापासून. धन्यवाद. अजून एक दुसरं काय? फोनवर बोलणं कमी करेल. बर. तिसरं? मिस्टरांवर चिडचिड कमी करेल. कसं वाटतं हे वाक्य ऐकून? बरं वाटलं. हा? बरं वाटलं. अर्धे बरे झाले बघा ते. हा? एवढं केलं तर खुश व्हाल तुम्ही? हो. नक्की. नक्की. बघा हो काय बाबडा चेहरा झालाय. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार उद्यापासून? काही गरज वाटत नाही. आज जसं आहे तसं व्यवस्थित आहे. लवकर उठायचं. त्यांनी लवकर उठा. हा. नक्की उठेल. आणि तुम्हाला नक्की आराम पडेल. बरं आता या ठिकाणी आपल्याला चित्र काढायचे. तुम्ही ओळखायची. हे दोघे चित्र काढणार. बघूया कोण पहिलं चित्र काढणार. तुम्ही या. हा बल्ब काय आत पेटला? हा बल्ब आहे. मिस्टर इतकी वर्षे MSCB मध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हा बल्ब बघून शॉक लागल्यासारखे एक्सप्रेशन. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही या. अभिनंदन. चला हे बक्षीस मिळालं. द्या त्यांना.
अभिनंदन. चला, हे आणखी एक बक्षीस मिळालं. नशीब याला कंदील नाही बोलला. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप आनंद वाटतोय. खूप आनंद वाटतोय. तिने आई वडिलांपर्यंत ही गोष्ट येऊ दिली नाही की माझ्या मिस्टरांना बरं नाही, आई तू लवकर ये, पप्पा तुम्ही लवकर या. ही वेळ तिने येऊ दिली नाही. नाही, तिने स्वतःने सावरलं सगळं. पण खूप खंबीर आहे मुलगी. खूप खंबीर आहे. जावाई खूप चांगला कारण आहे. तुमची शिकवण आणि तुमचे संस्कार आहेत आणि त्यातून तिला ही शक्ती मिळालेली आहे आमच्या या माऊलीला. तर काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तेच तिला सांगितलं, समर्थांची आराधना कर, सगळं व्यवस्थित होईल. अजून कोण बोलणार? बहीण बोलली. मला खूप अभिमान आहे माझ्या बहिणीचा आणि जीजू माझे खूप सुंदर आहेत, सांभाळून घेतात दीदीला. होय ना, तिचा राग पण ते सांभाळून घेतात, काही काळजी नाही. हो ना. अजून कोणी बोलणार? रेणुका आणि चेतन यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं ना, ही लवड जोडी आमच्या कॉलनीमध्ये असं म्हटलं तरी चालेल. कारण ते दोघांना बी लहान मुलांची एवढी आवड आहे ना, का रस्त्याने कुठलाही मुलगा MSCBचा असो त्यांच्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला सुद्धा एवढे मानतात, म्हणजे चेतनला मम्मी पप्पा नाही आहेत, पण आम्हाला आई मम्मी सारखा असं म्हणजे आवाज देणार. आणि आपण कितीही बी त्याला म्हणजे ओरडलं तरी तो कधीच राग मानणार नाही. आणि ती सुद्धा खूप प्रेमळ आहे दोघं पण. वा वा, तुम्ही पण त्यांच्यावर कायम लक्ष ठेवा. अजून कोण बोलणार आहे शेजाऱ्यांपैकी? दादा खूप शांत आहेत, तो वहिनी थोड्या चिडक्या आहेत, पण सांभाळून घेतात. आणि त्यांचं असं असतं, माझ्याकडे जी साडी आहे त्या रंगाचं सेम शर्ट असलाच पाहिजे दादांचं. हो, जी पण असेल त्याच्यावर त्या आधी मी जाऊन बरोबर आहे. आणतील, असतील खूप किंवा आग्रह करते ती, तसंच घ्या. माझी जी आजही कलरची तुम्ही साडी आहे पहा. त्याच कलरचा शर्ट आजही हवा. पहा तुम्ही, हो, कॉम्बिनेशन आहे. त्यांना हवंच असतं. हो ना. वा वा वा. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मिस्टरांचीच. का? असंच मी आतापर्यंत म्हणजे बऱ्याचशा चुका केल्या आहे. कधी त्यांना उलटून बोलते, कधी रागवते. अगोदर मी फार चिडकी होती. आता गेले 6 महिने झाले जरा शांत झाली आहे. मग तेव्हा चुकून माझ्याकडनं काही झालं असेल तर क्षमा त्यांचीच मागितली. तुमचं काय म्हणणं आहे? मी क्षमा माझ्या काकू, आत्या, सासू सासरे यांची मागेल. की काही माझ्याकडून न कळत काही दुखावलं गेलं असेल तर मला क्षमा करावी. तुमच्या घरात आज हा कार्यक्रम होतोय, होम मिनिस्टरचा कॅमेरा आलाय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी, खूप मस्त. हो. गेले 5 वर्ष झाले वाट बघते. तरीच मला मधून मधून शॉक लागत होता. पण खरं सांगतो, तुम्हाला दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा देतो. या संपूर्ण तुमचं इतकं मोठं हे कुटुंब MSCBचं, त्यांना मी मनापासून प्रार्थना करतो की या दोघांवरती कायम लक्ष ठेवा. मी आज माझ्या पप्पांना खूप मिस करते. पप्पा काही कारणास्तव येऊ नाही शकले. आणि माझी 3 नंबरची बहीण, तिने हल्ली लव्ह मॅरेज केलंय, ती येऊ शकली नाही इथे. बरोबर. मग मी तिला पण खूप मिस करते, दोघांना पण खूप मिस करते. त्याच्यानंतर आमच्या ताई, माझ्या ननंदबाई आणि माझे सासू सासरे, यांचे काका काकू, आत्या, सगळ्यांना मी फार मिस करते. तुम्ही काळजी करू नका. कुणाचे नाव आभार प्रदर्शनात राहिलं तर रागावणार नाही आहेत कोणी. पण तुम्ही सगळ्यांनी यांच्यावर लक्ष ठेवा. ह्या तर नक्की प्रेम करतील. आणि मी यांच्या वतीने तुम्हाला प्रॉमिस करतो की कुठल्याही मुलाचं चॉकलेट उद्यापासून त्या नाही काढू. या दोघांना शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. काय आनंदाचा क्षण आहे. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करत असताना या माऊलीला, या वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करूया. आणि वहिनींना अधिकाधिक शक्ती मिळू दे. आणि वहिनी आमची कायम हसत राहू दे, आनंदी राहू दे, हे त्याच समर्थांच्या चरणी मागणं करतो. आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.